माझ्या कवितेचं शीर्षक आहे नवऱ्याचं प्रेमपत्र. जेव्हा एखाद्या बायकोला माहिती नसतं की तिच्या नवऱ्याच्या आयुष्यातही कधीतरी कुणीतरी होती, पण जेव्हा अचानक तिला त्याचं प्रेमपत्र सापडतं तेव्हा त्यांच्यामध्ये काय संवाद होतो आणि काय घडतं हे मी या कवितेतून थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय. ती कविता म्हणजे अशी: ती कपाट आवरत होती तेवढ्यात एक वही खाली पडली. ती कपाट आवरत होती तेवढ्यात एक वही खाली पडली आणि जी व्हायला नको होती नेमकी तीच गोष्ट घडली. वहीतून वेगळं पडलेलं एक पान तिला दिसलं. हिशोबाचा कागद नव्हे, तिला नवऱ्याचं प्रेमपत्र गवसलं. पत्र वाचलं तिने आणि तिला त्याचं गुपित कळलं. पत्र वाचलं तिने आणि तिला त्याचं गुपित कळलं. तसं तिचं पाऊल नवऱ्याच्या दिशेने वळलं. पाय पसरून बिचारा निवांत बसला होता. पाय पसरून बिचारा निवांत बसला होता. त्याला काय माहित नक्की ओढावलेला प्रसंग कसला होता. तशी ती समोरून आली आणि शेजारी येऊन बसली. पाहिला आधी त्याच्याकडे, मग मिश्किलतेने हसली. बोलली, मीच विचारते आता सांगा खरं खरं. बोलली, मीच विचारते आता सांगा खरं खरं. कुसुम नावाची ही नक्की कोण म्हणायची बरं? नाव ऐकून प्रेयसीचं त्याच्या तोंडचं पाणी पळालं. विचारात पडला बिचारा, हिला कसं कळालं. लपवायचं त्याला कधीच नव्हतं, खरं सांगणार होता तिला. लपवायचं त्याला कधीच नव्हतं, खरं सांगणार होता तिला. पण ती समजून घेईल का या विचारानेच पोटात गोळ आला. घाबरगुंडी उडाली त्याची, सुचत नव्हतं काही. घाबरगुंडी उडाली त्याची, सुचत नव्हतं काही. मग विषय टाळत म्हणाला, कुसुम असेल कोणीतरी, आठवत नाही. त्याच्या हावभावावरून त्याचं मन तिने जाणलं. मागे लपवलेलं पत्र त्याच्या समोर आणलं. पत्र पाहून तिच्या हातात पत्र पाहून तिच्या हातात तो स्तब्ध होऊन गेला. माफ कर, मला तुला सांगायला उशीर झाला. कॉलेजमध्ये असताना मीही प्रेमात पडलो होतो. उंडक्याप्रमाणे एखादा मीही बिघडलो होतो. वर्गातलीच होती ती माझ्या, नावाप्रमाणेच गोड दिसायची. तिलाही आवडायचो मी, बघून माझ्याकडे गोड गाली हसायची. मनात असली तरी नशिबात ती नव्हती. देवाने आमची कहाणी लिहिलीच अर्धवट होती. आठवणीत तिच्या मन पुन्हा रमवायचं नव्हतं. तुला सांगितलं नव्हतं कारण तुला गमवायचं नव्हतं. शांतपणे ऐकलं सारं तिने, मग वर पाहून बोलली. लपवण्यासारखं गैर कुठे काय? प्रेमच तर केलं होतं ना तुम्ही, चूक थोडीच केली. विश्वास असावा नात्यात, कारण हे नातं आयुष्यभर निभवायचंय. भूतकाळातल्या आठवणी जपल्या तरी चालतील, पण भावी आयुष्य आपणच मिळवून रंगवायचंय.